नमस्कार, मी ॲडव्होकेट सीमा तेलंगे, यवतमाळ. नुकतीच स्टार प्रवाहावरती चालू असणारी मालिका जी मी सावित्री ज्योतिराव फुले बोलते. त्या सीरियलमध्ये ज्या पद्धतीने स्त्रियांचा लढा आणि एकंदरीत स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंनी उभं केलेलं कार्य आम्हाला दाखवलं गेलेलं आहे. सावित्रीबाईंना बहुजनांच्या इथल्या दीनदलितांच्या, गरिबांच्या मुली शाळेमध्ये आणण्यासाठी जे प्रयत्न केले आणि त्यांनी चालू केलेली शाळा खऱ्या अर्थाने त्याला विरोध कुणी केला, सावित्रीबाईंवर कुणी शेण दगड फेकलं किंवा सावित्रीबाईंना कुणी त्रास दिला, हे संपूर्ण त्या सिरियलमध्ये दाखवलं जात आहे. आणि हे दाखवल्यानंतर काही मनुवादी विचारांच्या लोकांचे मनं दुखावल्या गेली असतील किंवा ते षड्यंत्र करत असतील की ही सिरियल बंद पडली पाहिजेत. एकंदरीतच स्त्रीमुक्तीचा मार्ग सावित्रीबाईंचं आयुष्य आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संपूर्ण समग्र वाङ्मयामध्ये गुलामगिरी ग्रंथामध्ये शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये ज्या पद्धतीने इथल्या बहुजनांची परिस्थिती लिहिली गेली होती, त्यावर आधारित ही अतिशय सुंदर अशी मालिका. आणि ती मालिका इथल्या बहुजनांना त्यांचा इतिहास सांगते, त्यांच्या प्रगतीची दिशा सांगते. आणि ही सिरियल बहुजनांच्या घराघरामध्ये पोहोचली तर त्याला प्रत्येक व्यक्तीला आपल्या इतिहास माहीत झाला तर तो लढेल, तो संघर्ष करेल, शिक्षणाचं महत्त्व त्याला कळेल. आणि शिक्षणाचं महत्त्व आपल्याला प्राप्त होऊन दिलं किंवा शिक्षणाचा अधिकार ज्या पद्धतीने मनुवाद्यांच्या हातातून सर्वसामान्य माणसाला खुला करण्याचा हा संघर्षाचा इतिहास या सावित्रीबाईच्या आयुष्यातून आणि ज्योतिबांच्या आयुष्यातून या सिरियलमधून मांडल्या जातो आहे. परंतु काही लोक षड्यंत्रपूर्वक ही सिरियल बंद पाडण्याचं काम करतात आहे. आणि म्हणून ही सिरियल चालली पाहिजे, बहुजनांनी ती बघितली पाहिजेत. जोपर्यंत आमच्या इथल्या लोकांना आपला इतिहास माहीत होणार नाही तोपर्यंत आपण भविष्य घडवणार नाहीत. बहुजनांच्या ब्राह्मणेतरांच्या मुलांना सावित्रीबाई आणि ज्योतिराव समजले नाही तर ते भविष्याची दिशा समजू शकणार नाही. आणि इथलं मनुवादी षड्यंत्र इथल्या लोकांना प्रश्न विचारण्याची ताकद देत नाही. इथलं मनुवादी षड्यंत्र इथल्या लोकांना गुलाम बनवून ठेवण्याचं काम करतं. आणि या गुलामगिरीतून सावित्री ज्योतिरावने आम्हाला मुक्त केलं, हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या मालिकेतून शब्दातून मालिकेच्या प्रत्येक वाक्यामधून लोकांपर्यंत पोहोचतं. आणि ही मालिका बंद पाडण्यासाठी जर कोणी षड्यंत्र करून प्रयत्न करत असेल तर समाजाने ते हाणून पाडले पाहिजेत. प्रत्येकाने ही सिरियल आपापल्या घरांमध्ये, ही मालिका आपापल्या घरांमध्ये मुलांना दाखवली पाहिजेत. मुलांनी ती पाहिली पाहिजेत. ती पाहिल्यानंतरच आपल्याला आपल्या संपूर्ण शिक्षणाचा, मुक्तीचा, बहुजनांच्या उत्थानाचा मार्ग किंवा प्रगतीचा मार्ग आपल्याला सापडेल. आणि म्हणून माझं आव्हान आहे प्रत्येकाला की त्यांनी ही सिरियल घराघरात पाहावी. प्रत्येक व्यक्तीने ही सिरियल आपल्या मुलांना दाखवावी, कुटुंबामध्ये बसून बघावी. सुनांचे भानगडी करणं, एका बाईची अनेक लग्न असणाऱ्या भानगडीचे सिरियल पाहण्यापेक्षा प्रत्येक माणसांनी आपल्या घरामध्ये बाईला सावित्रीबाईंची सिरियल पाहायला प्रवृत्त करावं. अनेक महिला चुकीच्या सिरियल मोबाईलवरती पाहत राहतात, टीव्हीवरती पाहत राहतात. घराघरातली भांडणं, षड्यंत्र, घराघरामधला कलह टीव्हीवर दाखवला जातो. याशिवाय सावित्रीबाई फुलेंची सिरियल ही जगाच्या उद्धारासाठी किंवा समाजाच्या उद्धारासाठी, विकासासाठी केलेली सिरियल आहे. ती समाजातल्या महिलांनी पाहावी. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये हा मेसेज पाठवावा की ही सिरियल पाहिल्याने आपल्यात परिवर्तन होईल, महिलांची प्रगती होईल, देश गुलामगिरीच्या कुरीतून मुक्तीच्या मार्गाने जाईल, स्त्रिया सुद्धा मुक्तीच्या मार्गाने जाईल आणि प्रत्येकाला शिक्षणाचं महत्त्व कळेल. या पद्धतीने प्रत्येकाने प्रयत्न करावा आणि ही सिरियल अहोरात्र चालू राहावी. सावित्रीबाईंचा आणि ज्योतिरावांचा संपूर्ण इतिहास, त्यांचं संपूर्ण आयुष्य या मालिकेच्या वेगवेगळ्या भागातून आम्हाला पाहायला मिळावं, असं आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. जनतेला माझं आव्हान आहे.